बरेच प्रश्न मनामध्ये येतात बरं का, आणि माझ्या एकटीच्या नाही, असे प्रत्येकाच्या येत असतील. जिथं एकटीला काम करायचं आहे ना माझ्यासारखं, आता ह्या सोशल मीडियावर मी काम पण करते आणि एकटी करते, दुसऱ्या कोणालाच इन्व्हॉल्व करत नाही. सोशल मीडियावर जे काम करते ना त्यामध्ये, तर एकट्याचं काम नाही हे. बघताय ना, लोक सोशल मीडियावर पूर्ण परिवाराला झोकून देतेत, पूर्ण परिवार घेऊन सोशल मीडियावर वावरतेत. होऊन त्यांचा पण फायदा किती होत असेल हा विचार मी तरी नक्की करते बरं का. आणि कितीही झाला फायदा तरीही आपलं कुटुंब सुरक्षित ठेवणं ते प्रत्येकावर अवलंबून आहे. माहित नाही तुम्हाला काय वाटतं ती, पण सोशल मीडियावर कुटुंब, कुटुंबाचं काय घेऊन बसलाय? जे सोशल मीडियावर आहे ना ते सुरक्षितच आहे असं होतं का? नाही. मी एकटी आहे सोशल मीडियावर माझ्या कुटुंबातून, पण माझ्यावर असे कितीतरी लोक घाणेरड्या पद्धतीने आरोप लावतात, चिखलफेक करतात. म्हणजे बरंच काही त्यांना हवं त्या भाषेमध्ये कमेंट करतात. पण हे सगळं लक्षात जर घेतलं तर कोणाला माहित असतं का खरंच आपण जे बोलतो कमेंटमध्ये आपल्याला हवं तसं त्या समोरच्या व्यक्तीची पात्रता तितकी आहे का? कुणीही असू द्या, माझ्या जागेवर दुसरं, मी एकटीच नाही माझ्या एकटीचं मांडत. ह्या सोशल मीडियावर जे लोक काम करतात, असं काहीतरी सोशल मीडियाद्वारे त्यांच्यामधलं एक गुणधर्म काय जे काय असेल, आता मी, तुम्हाला काय वाटतं माझ्या स्वतःमधले गुणधर्म तुमच्या समोर व्यक्त झाले असेल? नाही रे, खरं पटणार नाही तुम्हाला. सोशल मीडियावरच दाखवून देते हे नक्की आहे. कळलं का? कॅमेऱ्याच्या आड जर मी गेले तर सोशल मीडियावरचा विषय कुठेही येत नाही, संबंध, हे खरं आहे. पण सोशल मीडिया तिथे आपण कॅमेऱ्याच्या आडचं कॅमेऱ्यासमोर जरी घेऊन आलाव तरी त्याला किती मान्यता मिळणार आहे? नाही मिळणार. आणि ह्याची जाणीव मला झालेली आहे. या सोशल मीडियावर खरोखरच जी माझी पात्रता आहे ना, त्या माझ्या पात्रता प्रमाणे मला मान्यता मिळाली असती तर मग मी ही सोशल मीडिया चांगली आहे असं म्हणलं असतं. पण जशी सोशल मीडियावर आहे तसं मला तरी अनुभव आलेला आहे की सोशल मीडियावर कितीही चांगलं असू द्या, त्याला नासून बसवणारे बरेच आहेत. मग एका बाजूने समजा एका वेळी आपण जरी सोशल मीडियावर आलो आणि त्यानंतर आपल्याला कुठेतरी जाणीव झाली सोशल मीडियावर येणं म्हणजे आपल्या इथून मागचं आयुष्य जगलो ना ते कुठेतरी मागच सोडून देणं. हो, असंच आहे. आता बघा ना,
पूर्ण माझे 35 वर्ष तर आयुष्याचे मी जगलेले या सोशल मीडियावर यायच्या अगोदर कमीत कमी मी 35 वर्षे कसे जगले असतील याच्याबद्दल खरंच कोणी विचार करतं का हो? करतं का? पण 4 वर्ष झालं मला सोशल मीडियावर येऊन, आणि ह्या 4 वर्षामध्ये सुरुवातीपासून मी काय अशीच होते का? नाही रे. देश तसा भेस. समोरून जेव्हा माझ्याबद्दल काही मला ऐकून घ्यावं लागतं तेव्हा कुठे ना कुठेतरी ऐकवायला आपण सक्षम राहावं लागतं. हे असे बदल घडत जातात माणसामध्ये हो. आपली भावना काय, आपली इच्छा काय, आपण आहोत कोण, आपल्याला करायचंय काय, हे खूप पाठी सुटतं. म्हणजे तुम्हाला मी जे बोलते त्यावर भरवसा विश्वास बसणार नाही. पण वागांनो, भोगलंय की तुम्ही विश्वास करा की नाही करा त्याच्यात काय आहे. मग जेव्हा आपल्याला सोशल मीडियाची एक लालूच लागते ना, तेव्हा मात्र आपण आपल्या स्वतःला सुद्धा कुठेतरी साईडलाच ठेवतो. आपली रियालिटी, आपली क्वालिटी, आपण कोण आहोत, कसे आहोत, हे कधीच सोशल मीडियावर घेऊन येत नाहीत, जे की मी येत नाही. माझ्यामधली रियालिटी फक्त तुमच्या समोर एकच आहे, ती म्हणजे समोरून जर कोणी मला तू अशी आहेस, तू तशी आहेस, असं जर माझं गणित कोणी काढत असेल तर मी दाखवून तिथे देते, अगोदर तू तुझा विचार कर, तेव्हा माझ्याबद्दलचं गणित काढत बस. अर्थात जर माझ्याबद्दल कोणी अपशब्द बोलत असेल तर मग चांगल्या व्यक्तीला एवढी तरी समज असायला पाहिजे की आपण चांगले आहोत ना, मग दुसऱ्यावरून काय घेणं देणं आहे. दुसरं वाईट आहे हे आपल्याला माहित आहे, मग आपण त्याला का दाखवून द्यायचं की तू वाईट आहेस? ते मान्य करणार आहे का? वाईट मी आहे हे चांगल्या व्यक्तीला माहित आहे, पण चांगल्या व्यक्तीनं माझ्यातला वाईटपणा मला जर दाखवत गेला तर मी त्याला वाईट का नाही म्हणायचं? मग त्याच्या चांगुलपणाचा काय फायदा झाला सांगा तुम्ही? त्याच्या चांगुलपणाला अर्थ कुठे उरला? एवढा म्हणजे चांगल्या खानदानातून व्यक्ती असणारा एका वाईट माणसाला केवळ वाईट आहेस हे दाखवून देण्यासाठी स्वतःच चांगुलपण पणाला लावतो आणि वाईट बनतो, वाईटाच्या नादाने. खरं आहे का नाही? ह्याच्यामध्ये काही शंका आहे का तुम्हाला? सरळ सरळ मी चांगली आहे त्यामुळे मी कोणालाच तू असान, तू तशीन, तू हे तू ते, म्हणजेच कोणाबद्दल वाईट विचार माझ्या मनामध्ये ठेवत नाही. तसंच मला वाटतं की समोरच्यानं पण असा विचार करावा एकदा तरी. आईला तसं काहीच नाही. मग तुझ्या आईचा तुझ्या मग पुढचं वाक्य मग येतंय माझ्या तोंडात ऑटोमॅटिक. ही सवय बदलत बदलत आता मी अशी झाली
कळलं का? तर बघा, मी कशीही होऊ द्या, पण मी माझं विसरत नाही. आता माझं म्हणजे काय? माझा परिवार, माझं म्हणजे जे माझ्यासाठी आहे त्याला कधी मी लांब करत नाही. बऱ्याच लोकांना संशयशक माझ्याबद्दल नक्कीच असावा, जे की मला प्रश्न करतात अधूनमधून सोशल मीडियावर. मी अशी असेल, तशी असेल, हे असेल, ते असेल, पण कोणाला प्रूफ करत बसण्याची गरज नाही. आपल्याबद्दल कोणाला एक खात्री पटवून देण्याची का द्यायची या? कशामुळे द्यायची या? काय ते काय येणार आहेत का माझ्या पापडाला चटणी पुसायला? भाकरीच्या पापडाला, भाकरीच्या. हा बाबा, नुसता पापड खायली भाकरीचा, हिच्यात थोडं चटणी टाकावी भाकरीवर, म्हणजे मग खाईन लावून. नाही मीठ टाकावा म्हणतं का कुणी? नाही म्हणित. तर हे जसा तेच देस तसा भेस. त्याच्यामुळं कुठंतरी मी तर म्हणलं ना, तुम्ही कितीही चांगले असू द्या, पण तुम्ही तुमच्या परिवारात, घरात, तुम्ही तुमच्या नात्यागोत्यात, सोयऱ्या धायऱ्यात तुम्हाला जे ओळखतेत त्यांच्यासाठीच तुम्ही चांगले आहात, बाकीच्यासाठी नाही. हे कधी विसरायचं नाही बरं का. आणि मग आपण कोणासाठी चांगले आहोत जसा विसरायचं नाही ना, तसंच मग आपल्याला जे ओळखत नाहीत आणि तेच आपल्याला कुठेतरी असे पाठी खेचायला बघतात टंगडीला धरून, तर त्यांच्या गचुरीला का नग धरायचं? हा, हिसाब बराबर. वंदना अशीच फेमस झालेली नाही. जागच्या जागेवर हिसाब करता करता इथपर्यंत आले. कोणाची सहानुभूती मिळवण्यासाठी स्वतःचं खर्चीकरण करत नाही आलेली बरं का. ज्याची त्याला रिटर्न करत आलेली बाई. जाग्यावर हिसाब. अजून तरी सहानुभूती एक लाचारी स्वतःमध्ये लाचारी दाखवून सहानुभूती मी मिळवली. कोणीतरी दाखवून द्या मला ह्या सोशल मीडियावर. अरे मी खुल्लम खुल्ला बोलत असते. मी काय एका दुःखासाठी व्हिडिओ काढायले आणि त्याला सेंड करायले, तू ऐक तुझ्यासाठीच आहे असं नाही. पूर्ण जगात. कळलं का? डंकी के चोट पे बोलते म्हणल्यावनी. हा, तर जे चांगले आहेत त्यांनी त्यांच्या चांगुलपणाला जपावा असं मला वाटतंय. उगाच वाईटाला वाईट म्हणतान आणि तुम्ही वाईट होऊन बसताल. मी तर तसं म्हणत नाही. मी असं म्हणते, ही सोशल मीडिया आहे आणि माझ्या अतिरिक्त तुम्हाला माझ्या परिवारातलं काय माहित आहे? मी तुम्हाला दिसते, मी तुम्हाला तुमच्यासारखं जर बोलते, तेच तुम्ही समजणार ना. किती सोपी गोष्ट आहे. आता मी माझ्या हिशोबानं माझ्यासारखं माझ्या मनातलं तुम्हाला बोलत गेले, त्या मायाला तुम्ही काय फायदा घेणार नाहीत होय? मग तर तिपटीनं की मजा येणार तुम्हाला, हे मला माहिती आहे. तर मग तुम्हालाच बोलायचं आणि तुमच्या बरोबर स्वतःही मजा घ्यायची. कळलं का? तर असा एक मुद्दा घेऊन येणार आहे. बऱ्याच कंप्लेंट आल्यात माझ्याकडं.
शीघ्रपतन व्हायलंय, पटकन शीघ्रपतन व्हायलंय. घातलं का काढलं काहीच कळना. हे असं का व्हायलंय आणि त्याच्यावर काय उपाय आहे का? काही उपाय असला तर सुचवा तेवढा. बऱ्याच म्हणजे त्या ह्याच्यावर बी येईल तो मला कमेंट. आता कशावर? इंस्टाग्रामवर, इष्टुल्यावर सुद्धा कमेंट येतात तशा. हा हे त्यांना जाणून घेण्याचं असतंय, ते तशा कमेंट करतात बरं का. आणि जे मला ब्लेम करतात ते त्यांच्या जन्मदात्या माईची म्हणा, खानदानाची म्हणा, ती चालचलणूक काय गरज आहे का दाखवण्याची? गरजाळूंना एक सपोर्ट म्हणून करावा माणसाने, पण मेलेल्या सापाला पुन्हा पुन्हा काट्या मारायच्या का? त्याच्यामध्ये किती शहाणपणा आहे सांगा. गरजाळू म्हणजे कोणाला तरी कोणत्याही पद्धतीने एक गरज आहे. आता ह्याच्यावर सुद्धा काहीतरी उलटसुलट जे बोलतंय ना, पुन्हा त्यानंतर त्याची मी बघते, असं नाही बरं का. आहेत ह्या जगामध्ये लोक तसे आहेत. कसे? नवऱ्याला बायको ओळख देईना आणि कुठे कुठे बायकोला नवरा समजून घेईना. तशा लोकांबद्दल जर काही चार शब्द बोलत असेल कोणी, तर का प्रॉब्लेम काय आहे? ऐकवटलं ऐकायचं नाही तर सोडून द्यायचं. तुमचा विषय थोडी ना मांडलाय मी. नाही, तुम्हाला एवढं का झुमतो मग? देखवत नाही वंदनाची जबान किती चराचरा बोलते, चालते. मग जबान एवढी चालते, हे किती चालत असेल? ट्राय करायचं आहे का कोणाला हे किती चालतं? बघा ट्राय करून, मग कळेल. बोलता मला पण येतं. टाइम संपला. मस्त मुद्दा घेऊन येते मी दुसरा. चला बाय.